नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत लग्नाला। आपल्या गावातलं जे सौंदळकर कुटुंब आहे, त्यांच्याच कुटुंबातला एक मुलगा रोहन सौंदळकर याचे आज शुभविवाह आहे साक्षी बरोबर। तर ते एन्जॉय करण्यासाठी आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत। हा हॉल विरारमधील मनवेलपाडा येथील लास्ट स्टॉपला उतरून पुढे दत्त मंदिर आहे, तिथे आपण बघू शकता। मस्त आहे। हे आले आमचे राहुल साहेब। त्यांचा आजच्या या लग्नामध्ये विशेष गुण आहे, ते नवऱ्याचा विडा म्हणून कार्यरत असणार आहेत या लग्नामध्ये। तर आपले अजय भाऊ इथे पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी थांबलेले आहेत, बघू शकता आपण। इथे समोरच लग्नाच्या हॉलच्या आतल्या साईडला समोरच आपण बघू शकता मस्तपैकी एक सेल्फी पॉईंट बनवलेला आहे आणि तिथे झोपाळा सुद्धा आपल्याला दिसत आहे बसण्यासाठी। तर त्या झोपाळ्यावर बसून मस्तपैकी म्हणजे बसण्यासाठी एक स्टँडच आहे, तर तिथे मस्तपैकी बसून तुम्ही छान छान फोटो काढू शकता, सेल्फी काढू शकता। आणि हे आहे आपला हॉलमधला स्टेज, तिथे मस्त सजवलं बघू शकता आपण। मुलीकडची मंडळी सुद्धा हॉलमध्ये जमलेले आहेत स्टेजवर पुढच्या विधीसाठी। एकमेकांबरोबर बातचीत चालू आहे आणि एकीकडे मुलागतची मंडळी सुद्धा बातचीत चालू आहे। हे आपले गावातले सगळे नातेवाईक भावकी जमलेली आहे लग्नाला। बघा किती छान वाटतंय, सगळे असे एकत्र लग्नाला आले की। किती स्पेसियस मस्त हॉल आहे, मस्त पंख्याची लाईटीची सुविधा ह्या हॉलमध्ये केलेली आहे। खूप सुंदर दिसते हा हॉल, छान फुलांनी सजलेला नटलेला हा हॉल लग्नासाठी एकदम उत्तम ठिकाण आहे। आपले एक अविस्मरणीय आठवण म्हणून हा क्षण आपण बघू शकता। पुढच्या विधीसाठी सगळा घाई गोंधळ चालू आहे। खूप दिवसांनी गावकरी बंधू एकमेकांना भेटतात तेव्हा खूप आनंद होतो। हे आहेत आमचे पप्पा, बघा हे आमच्या आता गावामध्ये, आपल्या गावामध्ये काही ज्येष्ठ मंडळी खूप कमी राहिलेली आहेत, त्यापैकीच आमच्या वाडीतले हे एक आहेत। बाकीचे ज्येष्ठ मंडळी आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांची आठवण आपल्याला येतच राहते। नवरा मुलगा बसलेला आहे पुढच्या विधीसाठी, बघू शकता। आणि या गवळणी त्याची पाठ राखणी बसलेले आहेत। हे आपले कृष्णा सौंदळकर
किती मस्त हॉल आहे, बघू शकता किती छान वाटतंय. अजूनपर्यंत नातेवाईक मंडळी भावकी आलेली नाहीये पाहिजे तशा प्रमाणात, पण येईल हळूहळू. या सगळ्या खुर्च्या हळूहळू भरून जातील. जसं लग्नघटिका जवळ येईल तसतसा हा हॉल पूर्ण भरगच्च भरेल. पुढचा विधी कसा करायचा, काय करायचं याबद्दल डिस्कशन चालू आहे. एकमेकाला विचारपूस केली जात आहे. पुढचे विधी कसे काय केले जातात, कशा प्रकारे जुन्या व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकांना विचारलं जातं अशा वेळी की आता कुठला विधी करायचा, आता कुठला विधी करायचा. माहिती असतं सगळ्यांना थोडं प्रमाणात, पण ते आपला हा क्षण असतो तो एन्जॉय करण्यासाठी सगळे एकमेकाचा सल्ला घेतात. सुवासिनी बायका नवऱ्याचे दृष्ट काढून टाकतात. किती छान वाटतोय बघा हा हॉल. लग्नाचा जो दिवस ठरवला आहे बुधवार आहे. मध्येच हप्त्याच्या मध्येच हा वार आल्यामुळे काहीशी थोडीशी अजूनपर्यंत गर्दी थोडीशी कमी आहे दिसते, पण होईल, ते येतील माणसं हळूहळू. पण हॉल किती प्रशस्त आहे बघू शकता. खूप छान हॉल निवडला आहे लग्नासाठी आणि याची सजावट एकदम बघण्यालायक आहे. स्टेज एकदम उत्तम प्रतीने सजवलं आहे. सुवासिनी बायका मिळून काही प्रथा पार पाडत आहेत नवऱ्या मुलाबरोबर. हे आमचे राकेश रायकर बघू शकता आपण. आणि इकडे बघ, इकडे बघ, ए पिल्लो इकडे बघ. हे आमचे मोठे राकेश रायकर आणि हे त्यांची छोटे राकेश रायकर. मोठे गावकर छोटे गावकर. टिंग टेडेंग टेडेंग. आता आपण बघू शकता की मुलीकडचे जे आहेत नवरीचे माता पिता यांना, तसेच नवरी मुलगी आणि तिची बहीण यांना घेऊन भटजी बुवा काही विधी करत आहेत स्टेजवर. भटजी बुवा समजवत आहेत कोणते विधी कसे करायचे आहेत, ते वेळोवेळी काय करायचं आहे ते नवरी मुलगीच्या माता पित्यांना सांगत आहेत. त्याप्रमाणे ते त्यांना प्रतिसाद देत आहेत.
एकीकडे इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. सुवासिनींना अशा टायमाला ओटी भरली जाते शुभ कार्याच्या वेळेस. सगळ्याचा मान ठेवला जातो. लग्न प्रसंगाच्या कार्यामध्ये किती मस्त वाटतात ही फुलं. पाठराखीन चालल्या काहीतरी विधी करायला एका पाठोपाठ एक. मागून हॉलचा नजारा एकदम मस्त बघण्यालायक आहे. आपण मागे हॉलच्या उभं राहिलो तर सगळीकडे व्यवस्थित नजर ठेवता येते. पूर्ण हॉल एकदम केंद्रित करता येतो. बघू शकता आपले गावातले मित्रमंडळी एकमेकांना भेटताना. आता नवऱ्या मुलाचे माता पिता आणि नवरा मुलगा स्टेजवर विधीसाठी बसलेले आहेत आणि भटजी बुवा त्यांच्याकडूनही लग्नाचे विधी पार पाडून घेत आहेत. लग्न होण्यापूर्वीचे जे विधी असतात ते नवऱ्या मुलग्याकडनं व त्याच्या आई वडिलांकडनं सुद्धा पार पाडले जात आहेत. किती भारावून टाकणारे क्षण असतात बघू शकता. मनामध्ये किती आनंद असतो सर्वांच्या. हात जोडून बसलेले आहेत विधीसाठी मंडपामध्ये. भटजी बुवा जसे इन्स्ट्रक्शन देत आहेत तसे नवऱ्याचे आई वडील ते विधी पूर्ण करण्यामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. किती छान आहे हे डेकोरेशन बघू शकता. हात जोडून झालेले दिसत आहेत. म्हणजे आता जे विधी करत होते ते बहुतेक त्यांचे विधी पूर्ण झालेले दिसत आहेत. बघू शकता भावकी गावातले जे मंडळी आहेत किती उत्सुकतेने हे सगळं पाहत आहेत. अजूनही काही विधी उर्वरित विधी संपूर्ण करत आहेत. आता नवरा मुलगा येऊन भटजींसमोर बसलेला आहे.
त्याच्या हातूनही काही विधी करावायचे असतील श्रीफळाला हळद पिंजर लावत आहेत आणि त्याची पूजा करत आहेत. जेव्हा लग्न होतं तेव्हा सगळ्याच गोष्टींना मान द्यावा लागतो. कुलदेवाची, इष्टदेवता या सर्वांची पूजा करावी लागते. तेच सगळे विधी भटजी बुवा करून घेत आहेत असे आपल्याला दिसत आहे. ते उरकून आता पुन्हा जाग्यावर परत नवरा मुलगा स्थापन झालेला आहे. मंगळाष्टकांना सुरुवात झालेली आहे. सगळे शांत चित्ताने स्टेजकडे मंगळाष्टका ऐकत आहेत. जेव्हा काही मंगळाष्टका म्हणणारे शुभमंगल सावधान असे म्हणणार तेव्हा सगळेजण आपल्या हातात जे तांदूळ दिलेले आहेत त्यांना अक्षता म्हणतो आपण, ते आपल्या नवऱ्या मुलांवर टाकून त्यांना आपला आशीर्वाद प्रदान करतात. आता बघू शकता नवरी मुलगी सुद्धा मंडपात आलेली आहे. नवऱ्या मुलासमोर नवरी मुलगी उभी टाकलेली आहे. मध्ये फक्त अंतरपाट आहे. जसे काही
मंगळाष्टका संपतील तसेच हे अंतरपाट पाडलं जाईल आणि दोघांच्या मधलं हे जे अंतर आहे हे शुभ लग्नामध्ये परिवर्तित होणार आहे. एक नवीन नातं नव्याने सुरुवात होणार आहे. ते आहे नवरा बायकोचं ते नातं हे आजच्या घडीला सुरुवात होणार आहे. अरे हा कोण आहे? हा छोटा अक्षय कुमार सारखा दिसतोय. गॉगल बिगल लावून मस्तपैकी ॲटीत उभा आहे स्टेजवर. शुभमंगल सावधान. मंगळाष्टका चालू आहेत. आता थोडाच वेळ राहिलेला आहे या शुभ घडीला. शुभमंगल सावधान. शेवटची मंगळाष्टका बऱ्याचदा बघितलं गेलेलं आहे की बडजीबुवाच म्हणतात. तसंच होतं बहुतेक लग्नांमध्ये. बघू शकता मंडपामध्ये हे वरच्या दिशेने किती मस्त फुलाचा गुच्छ लावलेला आपल्याला दिसतो. खूप आकर्षक हे असं स्टेज आहे लग्नाचं. नवरी मुलीच्या मागे बघू शकता तिच्या पाठराखीने उभे आहेत. त्यांचे नातेवाईक उभे आहेत आणि अशा प्रकारे आता हे शेवटचे काही क्षण बाकी आहेत. प्रत्येक मंगळाष्टका संपल्यावर लोक का बरं म्हणतात शुभमंगल सावधान? कधी विचार केलाय? मित्रांनो, आपण सगळेच लग्न करतो, पण त्या लग्नानंतरची जी जीवन असतं ते खरंच एक नवीन परीक्षा असतं.
तर त्या परीक्षेसाठी नवरा मुलाला आणि नवरीला सगळेजण हे सूचित करत असतात, ह्याच्यापुढे सावधान राहा आणि पुढचं जीवन जगा. कारण ही पुढच्या जीवनातली परीक्षा काही सोपी नसते. ती दोघांना मिळून सोडवायची असते. तो प्रत्येकजण कसा सोडवतो आणि कसा त्याच्यातून पास होतो हे प्रत्येकाला माहिती आहे. म्हणूनच लोक म्हणतात शुभमंगल सावधान. तर मित्रांनो, आता जे बोललो त्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका. जस्ट हसत खेळत जीवन जगा. दोघं मिळून एकमेकांची साथ दिली तर हा पुढचा जीवनाचा प्रवास अत्यंत सुखकारक होऊ शकतो. तर ती साथ निभवण्यासाठी आता दोघेजण सज्ज झालेले आहेत. आता दोघांना वर उचलून एकमेकाच्या गळ्यात नवऱ्याच्या गळ्यात आणि नवऱ्याने नवरीच्या गळ्यात हार घातलेला आहे. आणि अशा प्रकारे हा लग्न सोहळा पार पडलेला आहे. टाळ्या. लग्न सोहळा पार पडल्यावर हॉलमध्ये सर्वत्र गोडधोड मिठाई वाटली जात आहे. बघू शकता आपण, मस्त पेढे आहेत माव्याचे. आता लग्नानंतरचे विधी हे स्टेजवर चालू झालेले आहेत. जसे भटजी बुवा सांगत आहेत त्याप्रमाणे विधी पार पडले जात आहेत. आणि ह्या विधींना संपूर्ण गावकरी समाज, नातेवाईक बघत आहेत. खाली लग्न आणि त्याचे विधी सुरू असताना आपली भावकी आणि गावकरी मंडळी मात्र वरच्या माळ्यावर पंचपक्वान्न स्वाद घेण्यासाठी आतुरलेले आहेत. आपण बघू शकता समोर लाईन लागलेली आहे पंचपक्वान्नाचा स्वाद घेण्यासाठी. पण म्हणावं लागेल दादा, हे आमचे गावातले मित्रमंडळी, ज्येष्ठ बघू शकता. जशी पंचपक्वान्नाची सुविधा केलेली आहे बफे टाईपमध्ये. हे बफे जेवण आपण हातात घेऊन ताटकळत राहू नये ह्यासाठी येथील जे व्यवस्थापक आहेत त्यांनी खूप हॉलमध्ये चांगली सुविधा केलेली आहे. बघू शकता की मस्तपैकी खुर्च्यांची रांग लावून ठेवलेली आहे, जेणेकरून जे जेवणारी मंडळी आहेत ते आपल्या हातात जेवणाचं ताट तयार करून
या खुर्च्यावर येऊन बसून जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात. हे आमच्या पुढे आहेत सुनील सौंदाळकर आणि त्यांच्या एकमेव पत्नी. सगळे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लाईनीमध्ये उभे आहेत. त्याच लाईनीमध्ये आम्ही त्यांच्या पाठोपाठ उभे आहोत. आम्हाला पण चाखू द्या की हे पंचपक्वान्न. त्यासाठी आता आम्ही ताट वाटी घेण्यासाठी काउंटरवर आलो आहोत. खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. लाईनीमध्ये काही गडबड दिसत नाही आहे. लग्नाला आलेली मंडळी लाईनीमध्ये येऊन परत जेवण घेण्यासाठी दुसऱ्या लाईनीमध्ये उभे आहेत. कोणाला नाही आवडत की लग्नाला येऊन मस्त पंचपक्वान्नाचा स्वाद घ्यायला. तर बघू शकता या हॉलमध्ये एक जे कोण कॅटरर्स आहे ते संजना कॅटरर्स ही सुविधा पाहत आहेत. खूप चांगली सुविधा त्यांनी केलेली आहे या हॉलमध्ये. जर तुम्हाला या ठिकाणी या हॉलमध्ये लग्न करायचं असेल, ठरवायचं असेल तर ह्यांना संपर्क साधू शकता. ही आमची काकू आहे, रायकर काकू. ही माझी आई आहे. मस्तपैकी हॉल आहे. देखणीय स्टेज आहे. रोहन आणि साक्षीचा शुभविवाह इथे संपन्न झालेला आहे. आणि वरच्या माळ्यावर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी लोक गेलेले आहेत. त्यामुळे हॉल थोडासा खाली दिसत आहे आपल्याला. वरती गर्दी झालेली आहे त्यामुळे काही जण खालीच थांबलेले आहेत. वरती गर्दी खाली झाल्यानंतर हे आपले बाकीचे नातेवाईक जेवणाचा आस्वाद घेतील. आणि जेवण झाल्यावर आता रिसेप्शनची तयारी चालू झालेली आहे. बघू शकता रोहन आणि साक्षी हातात हात घालून मस्त पोशाख परिधान करून रिसेप्शनसाठी स्टेजवर पदार्पण करत आहेत. एकमेकाचा हात हातात घेऊन त्यांना पुढचं हे जीवन असंच सुखमय घालवायचं आहे. त्यांना या लग्नाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता स्टेजवर आल्यावर दोघांनी स्थानपन्न झालेले आहेत आपल्या आपल्या सिंहासनावर. त्यांचं फोटोशूट केलं जात आहे. हे फोटोशूट चालू असताना एकीकडे दुसरीकडे लाईन लागलेली आहे. त्यांना शुभेच्छा, शुभ आशीर्वाद, सप्रेम भेट देण्यासाठी गावकरी मंडळी स्टेजवर लाईन लावून उभे आहेत. सगळे सकाळपासून बरेच जण आलेले आहेत. आता जेवण खावण झालेलं आहे. आईस्क्रीमचा स्वादसुद्धा लोकांनी घेतलेला आहे आणि मस्तपैकी एन्जॉय केलं या लग्नाला. तर तुम्हीसुद्धा
आपल्या गावकऱ्यांच्या लग्नाला जावा, भावकीत त्या लग्नाला जावा आणि मस्त एन्जॉय करा. थँक्यू.